मी जवळपास आपणा मंडळीचा 1.25 तास घेतलेला आहे आणि आता शेवटच्या टप्प्यात येत आहोत की डॉक्टर मंडळींची स्टाफ सेवा संमेलनमध्ये काय भूमिका आहे. तर मला अशी पहिले सर्वप्रथम अपेक्षा आणि विनंती आहे की आपणासोबत मी अगोदरच भारत माता निष्ठावान हा शब्द प्रयोग केलेला आहे आणि यामध्येच सर्व रहस्य दडलेलं आहे. कारण आपण जेव्हा लखनौचे SS श्रीवास्तव डीन किंवा नागपूरचे हरिभाऊ कानडे डीन किंवा डॉक्टर हाडचंदानी सुरत किंवा ठाण्याचे कायझन हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्याप्रमाणे सर्वप्रथम ही विद्या अत्यंत श्रद्धा आणि निष्ठेनं आत्मसात करणं आवश्यक आहे. कारण या ठिकाणी रजनी चौधरी मॅडम जी अँकरिंग आहे या विद्येची, ती सकाळ संध्याकाळ आपण मेरठला गेलं तर आपल्याकडून वदून घेतलं जातं कि शरीर से मल, मन से विकार और बुद्धि से अहंकार, ये तीनों मैल निकालेंगे तो हमारा शरीर शुद्ध होने को मदत होगी. तर अशा रीतीनं आपल्याला आपलं वैद्यकीय ज्ञान चांगलंच आहे, त्याबद्दल संशय नाही, परंतु ते थोडं बाजूला ठेवून आपल्याला ह्या मंडळीप्रमाणे गुणवान आणि शीलवान होणं आवश्यक आहे. या ठिकाणी मी SS श्रीवास्तव यांचे काही पुस्तकांकडे लक्ष वेधतो. त्यामध्ये तुलादान आणि 1 सामाजिक देणं यावर सुद्धा त्यांचं रिसर्च वर्क सांगतात आणि आपलं त्याकडे किती लक्ष द्यावं आपण संभ्रमात पडतो. या ठिकाणी मी डॉक्टर मंडळींना विनंती करू इच्छितो की किमान हा विषय आपल्या नजरेसमोर आला हेच आपलं खूप मोठं भाग्य आहे आणि म्हणून आपण याच्यामध्ये कुठलीही घाईगर्दी न करता, कुठलंही एकदम सुरुवात न करता प्रथम शांतपणे आपण याचं 7 दिवसाचं शिबिर करा, ही माझी कळकळीची विनंती. कारण आपला वेळ खूप अनमोल आहे याची मला जाणीव आहे, परंतु आपण जेव्हा फॉरेनला वेगवेगळे अभ्यासक्रम, ॲडिशनल अभ्यासक्रम शिक्षणात जाता, तर तेवढं याला महत्त्व जर आपण दिलं आपल्या आत्म्यामध्ये आणि ते डॉक्टर हरिभाऊ कानडे दरवर्षी असे शिबिर आयोजित करतात, ही बाब लक्षात घेऊन आपल्याला याच्यातले बारकावे लक्षात येतील आणि मग आपलं स्त्रियांच्यामध्ये विना सिझरिंग डिलेवरीमध्ये, बालसंगोपनमध्ये याच्या अनेक प्रकारे तुम्हाला स्वतःहूनच उपक्रम शोधता येतील. आता उदाहरणादाखल मी काही तुम्हाला या ठिकाणी मुद्दे सुचवतो. ही जी मेहसाणा जिल्ह्यात गणपत विद्यापीठामध्ये जवळपास काहीतरी 2 तासाची क्लिप दिलेली आहे. तर यामध्ये प्रचंड असं विश्लेषण केलेलं आहे आणि मला एक प्रॅक्टिकल गोष्ट सांगावीशी वाटते की माझ्या एका डॉक्टर मित्रांना मी म्हटलं की बाबा अशी विद्या आहे आणि यामुळे बाळ असं मजबूत आणि दणकट असं जन्माला येतं. त्यांनी ते ऐकायला नकार दिला. इतकंच काय, माझे एक नातेवाईक, त्यांची मुलगी आज जवळपास 3 महिने झाले ते पाय वर करून अशा गर्भाशयावस्थेत बेड रेस्ट पोझिशनला आहे आणि तिचं काय म्हणे गर्भाचं कव्हर पातळ झालेलं आहे. तर हे पुरावे आणि व्हिडिशाचं उदाहरण, अर्चना परळीकर मॅडमने सांगितलेली उदाहरणं आपल्यासमोर आहेत. विशेष करून डॉक्टर गोपाल शास्त्रींची जी मेहसाणा जिल्ह्यातील क्लिप आहे त्यामध्ये 3000 वर्षापासून ते आजपर्यंतचा आरोग्याचा इतिहास आणि वेगवेगळ्या शाखांचा इतिहास संक्षिप्तपणे मांडला आहे आणि तो अत्यंत उद्बोधक आहे. त्यामधले
सुई शोधणं, 3 वाटी दाल, त्यानंतर डॉक्टर की और वकील की माँ एक ही है और खाने में शक्ति है, भोजन में शक्ति है, यही उन पर ठूस ठूस भर दिया गया है। इसलिए हमारे आज के वैद्यक शास्त्र में परहेज नाम की कोई चीज ही नाही, ही गोष्ट वारंवार निदर्शनास आणलेली आहे. तसंच आपलं शरीर जे आहे हे स्वतःच दुरुस्त करतं, औषध त्याला नाममात्र फक्त सपोर्ट करतं. ह्या इतर शाखांमधल्या क्लिपसुद्धा आपल्याला प्रेरणा देतात. तर ही याच्यामधली अत्यंत महत्त्वाची बाब आहे की प्रथम आपल्याला या विद्येबद्दल श्रद्धा, निष्ठा निर्माण करावी लागेल. आणि ती ऑलरेडी डॉक्टर एस एस श्रीवास्तव यांनी त्यांच्या आयुष्यकाळात 330 पुस्तकं लिहिली.